गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण कांद्याची पात सुक्की कशी बनवायची ते बघूया आणि सगळेजण खायला या. कांद्या पातीतलं जे सुकून गेलंय ते कधी पण बाजूला काढायचं, कारण ते खराब असते. हे सगळं व्यवस्थित काढल्यानंतर धुवून घ्यायची कांद्याची पात आणि नंतर ना चांगले कट करून छोटे छोटे तुकडे करायचे. आता याला निवडून घ्यावं लागेल व्यवस्थित. आमची आजी होती, ती आम्हाला रानामध्ये, आमच्याकडे पहिले मेंढरं होते, ते आम्हाला लहानपणी कांद्याची पात करून द्यायची. दह्या समजा खायचं दही, आणि ते देशी गाईचं दही, खिल्लार गाईचं. खूप मजा यायची त्यावेळेस. आणि त्यावेळेस असं काही हे नव्हतं की असं कट करायचं वगैरे, असं काही नव्हतं. आमच्यापाशी वेळी होती, आम्ही वेळेवरती कट करायचो. आमच्या जी वेळेवरती कट करून आम्हाला बनवून द्यायची. ते जर जुन्या गोष्टी आठवल्या तर खूप मजा येते. अजून पण आहे आमच्याकडे वेळी ती, पण कोण यूज करत नाही, असेच. आता सगळे लोक कसं किचनसाठी चाकू वेगळा, कांदा कापायसाठी चाकू वेगळा, असं वगैरे वेगळी यूज करतात सगळे लोक. पण त्यावेळेस एकच असायचं. त्यावेळी इळी, आमच्या भाषेत इळी, लोक इकडे पुण्यामध्ये काय विळी पिळी म्हणत असतात. आणि विळीचा मोठा प्रकार म्हणजे काय, रानातनं वैरण वगैरे आणली आणि त्या पुढं आता गुरांना मोठी कशी वैरण सगळे ती खात नाही, त्यासाठी बारीक करून टाकायचं. आता कसं मशीन वगैरे आले, ते आता मुरघास वगैरे तयार कशी ते मशीन आले ते, किंवा कटर आले ते, तसं आमच्या वेळेस होतं जनावरांना खाया टाकायसाठी विळीची विळकी, की ती विळीच्या मध्ये ठेवायचं आणि त्यानं कट करायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं तुकडं व्हायचं. आता मशीन सारखं ना, मशीन टाकलं का ते एवढं तुकडं व्हायचं. त्यावेळेस आम्ही एवढं तुकडा करायचो. चला आता हे आपण धुवून घेऊया. याला चांगलं धुवून घेतलं ना, त्याच्यावरती कसं आहे, आता हे आपण हे बाजारातून आणतो किंवा रोडला बसले असते तिथून आणतो ना, याला धुवून घ्यावं लागतं. कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बसली असते, ती सकाळचं मार्केट किती जणांच्या हातातून आलेलं असतं. कधी भाज्या आपण आणल्या तर कधी बी धुवून घ्यायच्या, कारण खूप लोकांच्या हातातून आलेलं असते. रोडवरती बसलेले लोक विकतात, त्याच्यावरती खूप धूळ बसलेली असते. चला आता पटपट आपण कांदे पात कट करून घेऊया. कधी पण कांदे पात टिकून कट करायचे कांद्याच्या बाजूने, कारण सगळ्या गोष्टी सोप्या जातात. आणि जरा मध्यम मापाच्या कट करायच्या, कारण कांदे पात शिजल्यानंतर खाताना जरा व्यवस्थित
खाता आली पाहिजे, कारण जास्त मोठी पण कापली तरी पण प्रॉब्लेम होतो, म्हणजे काही काही ठिकाणी शिजत नाही, काही काही ठिकाणी शिजतं, असं होऊ शकतं. तुम्ही कधी कांद्याची पात खाल्ली आहे का? आम्ही सातारला कॉलेज असताना हॉस्टेलला कांद्याची पात बनवायचो. मी तिथे शिकलो कांद्याची पात बनवायला. आम्ही पोरं बनवायचो. काय समजत नसायचं आम्हाला, तो काय टाकायचं, कसं कट करायचं. हॉस्टेल लाईफ खतरनाक असते आणि मजा पण असते. ती जर आता लाईफ आठवली ना, फुल एन्जॉय करायला मजा येते. कधी पण कोणी पण 10वी झाली ना, हॉस्टेल लाईफ जगली पाहिजे, कारण त्यासारखी लाईफ कुठंच नाही. म्हणजे अंगणवाडीपासून ते 4थीपर्यंतची लाईफ तर कधीच विसरू शकत नाही. 5वीपासून ते 10वीपर्यंत थोडा डिस्टर्ब होतं माणूस, आणि त्यानंतर 11-12वीला जास्त डिस्टर्ब होतं. पुन्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला हॉस्टेल लाईफ येते, किंवा फर्स्ट म्हणजे जे कोण BA करत असेल, तर दुसरं काय BSc BCom वगैरे करत असेल तर. पण लाईफ इज ग्रेट. सगळे लोक आता ना जुन्या गोष्टीची आठवण काढतात. कधी पण बघा, जुन्या गोष्टी खाल्लेल्या, जुन्या गोष्टी केलेल्या, मजाच वेगळी असते. खूप आठवण होते, पण ती माघारी येत नाही आता गोष्टी. चला, आपला कांदा कापून झालेला आहे आता. सॉरी, कांद्याची पात कट करून झालेली आहे. मी कुकिंगचं का करतो माहिती आहे का? मला पहिल्यापासून खूप आवड आहे कुकिंग करायला. मला कामामुळे वेळच नाही मिळाला कधी. आता थोडा वेळ मिळतो, करतो कुकिंग. आणि सगळ्या गोष्टीची आवड आहे. सगळ्या कुकिंगमध्ये सगळ्या गोष्टीची आवड आहे. मला 2 गोष्टीची खूप आवड आहे. एक कुकिंग करायची आणि शेतीची, घरची. आपल्याकडे थोडीफार शेती आहे घरी गावाकडं. शेतीतली सगळी कामं करायला आवडतात, घरातली सगळी कामं करायला आवडतात. म्हणजे ही गोष्ट काय माहीत आहे का? कारण आमच्या घरी काही रूल आहेत वडिलांचे, आईचे, की बाबा स्वतःची कामे स्वतःच करायची. एवढा एक कांदा कट करूया, कांद्याची पात कट करून घेऊया. रूल काय आहेत आपल्या घरच्यांचे, की बाबा माझी आई होती, आपल्या घरी उकळ आहे. उकळ कोणी ऐकलं की नाही माहीत नाही, पण आपल्या घरी उकळ आहे. त्या उकळामध्ये मला रोज शेंगदाणे कुटायला लावायचे. इथली सिटीतली लोक मिक्सरमध्ये वगैरे कट करतात, पण आमच्या घरी अजून पण उकळात सगळं कुठलं होतं. पण मिक्सरमधलं जे शेंगदाणा बारीक केलेला असतो आणि जे उकळातला शेंगदाणा बारीक केलेला असतो, ते खाण्याची चव वेगळी असते. कधी पण खाऊन बघा, चेक करा. गरम शेंगदाणे उकळात आपण हे केले ना, चव असली भारी लागते. किती बी खराब शेंगदाणे असू द्या, चव भारी लागते. तरी खाऊन बघा, तुम्ही करून बघा. आता तुम्ही काय गावाकडचे लोक किंवा सिटीत लोकांना एक 90% लोक गावाकडून सिटीत आलेले आहेत. त्या सगळ्या लोकांना माहितीच आहे की बाबा मी काय बोलते, ते त्यांना समजू शकतो. ओके, 2 मिनिट. हे बघा, हे आपले मसाला, कांदा लसूण चटणी, हे धना पावडर आहे, हे जिरे आहेत, हे हळद आहे, हे खडा मसाला आहे. ही आपल्याला आपण मसाला नव्हता आपल्यापाशी म्हणून सब्जीचा मसाला आणला आहे. हे मीठ आहे, हे तेल आहे, कढई ठेवलेली आहे. तर करून घेऊया आपण भाजी. कांद्याची पात, आपल्यापाशी कांद्याची पात. आता बघा, गॅस पेटवून घेतलेला आहे, तर तेल टाकू आपण.
आपल्या मापानं तेल टाकायचं. तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं, टाकून बघायचं. माझं जरा टेक्निक वेगळं आहे. मी कधी पण पहिल्यांदा जिरं टाकतो. जिरं टाकून झाले. आता आपल्याला धना पावडर टाकायचे. आपल्याला आता कांदा लसूण टाकायचं आहे. आपल्याला आता हळद टाकायची थोडीशी आणि कांद्याची पात टाकायची. कांद्याची पात टाकलेली आहे. कांद्या पात्याला हलवून घ्यायचं चांगलं. तेल जास्त नाही टाकायचं. ही माझं टेक्निक आहे, जरा थोडंसं वेगळं. बा कांद्याची पात बघा पूर्ण सुकून गेली आता व्यवस्थित. आता मग ते तेल मुरत जातं थोडं झाकून द्यायचं. त्यात आत्ता सध्या मीठ टाकायचं आहे. पण 2 मिनटं त्या कांद्या पात्याला थोडंसं वाफ लागली. वास मस्त यायला लागला बघा आत्ता. अरे वा, आत्ता बघा मीठ टाकायचं. हे मिठाचं आहे. आता कसं आम्ही गावाकडची माणसं, त्यामुळं कसं असं नॉर्मली मीठ टाकत असतो. जास्त मीठ टाकत नाही. हाताने टाकतो मीठ, हाताने मीठ टाकत असतो. असं सिटीतील लोकांसारखं नाही की चमच्यासारखं वगैरे टाकायचं. आपल्याला अंदाज नाही. आपल्या हाताने टाकल्यानंतर आपल्याला अंदाज आहे त्याचा. हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता हे हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. याचा मसाला लागला पाहिजे कांद्या पातळ. हे तुम्हाला धूर वगैरे दिसत असेल, पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. कारण हे जेवढा मसाला टाकलेला आपण या कांद्या पातळ टाकलेला सगळं. जर तेल जर जास्त ठेवलं असतं आपण तर त्या तेलामुळं मसाला सगळा वेगवेगळे गेला असता आणि कांदे पात वेगळे राहिले असते. त्यामुळे आता या कांद्या पात्यात सगळा मसाला मुरला गेलेला आहे. या खायला. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा.